तर सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। 6,000 कोटींचं बजेट असणारा मुंबई गोवा महामार्ग 2010 पासून आतापर्यंत या महामार्गावर अपघाती मृत्यूंची संख्या 2400 पेक्षा जास्त। तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही। अद्यापही मृत्यूचं सत्र सुरूच आहे। या महामार्गाच्या रस्त्यावरील डांबर पावसामुळे वाहून गेलेला आहे। सध्या आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती। आपण माझ्यापटी बघू शकता मुसळधार पावसामुळे जे आहे रस्त्याची चाळण झालेली आहे। गेल्या 2010 पासून आतापर्यंत जे आहे एकूण 2400 पेक्षा जे आहे मृत्यू झालेले आहेत। 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी एका महिलेचा अपघाताने मृत्यू झाला होता। याच घटनेचा जो आहे पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। 6,000 कोटीचा बजेट असणारा हा महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डागडुगी सुद्धा अजून केली नाही। 2 दिवस झालं पाऊस उघडला आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची डागडुगी केली नाहीये। या ठिकाणी नवी मुंबईकर आहे असो किंवा स्थानिक पनवेलचे नागरिक असो या अपघातामुळे त्रस्त आहेत। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।